ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली येऊन ऊसतोड कामगार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे। ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात कुटुंब प्रमुखाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मयत गणेश डोंगरे हा सोशल मीडियावर रील्स बनवणारा तरुण म्हणूनही ओळखला जात होता। दुर्दैव म्हणजे हा अपघात त्याची पत्नी फेसबुक लाईव्ह करत असतानाच तिच्या डोळ्यादेखत घडला। बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। ऊस हंगाम सुरू झाला की येथील हजारो कुटुंबे उदरनिर्वाहासाठी राज्यातील विविध भागांत ऊसतोडीसाठी जातात। वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी सोन्नाखोटा येथील रहिवासी असलेले गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी हेही ऊसतोडीसाठी गेले होते। मेहनत करून कुटुंबाचे भविष्य घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून हे दाम्पत्य आपल्या 3 चिमुकल्या मुलींसह ऊसतोडीचे काम करत होते। ऊस वाहतुकी दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात झाला आणि ट्रॉली गणेश यांच्या अंगावरून गेली। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे त्यांच्या वृद्ध आईवडिलांवर, पत्नीवर आणि 3 लहान मुलींवर मोठा आघात झाला आहे। कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक गेल्याने डोंगरे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे। गणेश डोंगरे यांच्याकडे केवळ 1 एकर शेती होती। घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने गावात राहून खर्च भागत नव्हता। पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाला रोजच्या गरजांसाठी संघर्ष करावा लागत होता। त्यामुळे गणेश आणि अश्विनी यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने ऊसतोडीचे काम स्वीकारले होते। या दुर्दैवी घटनेमुळे वडवणी तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे।